कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। प्रत्येक शेतकऱ्याला फळं विकत घेणं शक्य होत नाही, त्यामुळं काही मी माझा छंद म्हणून फळांच्या जवळपास आखाडे म्हणजे आपल्या शेतातल्या फार्म हाऊसवर म्हणा फळांची जवळपास सर्वच व्हरायटीज लावलेल्या आहेत। तुम्हाला एक इन डेप्थ एक व्हिडिओ दाखवतो, बघू एक मिनिट। आपण प्रत्येक शेतकऱ्याला जवळपास सीझन वाईज फळ विकतही घेता येत नाहीत आणि तो आणतही नाही मार्केटनुसार। तर आपण यावर्षी म्हणजे मागील 4 वर्षापासून वृक्षारोपण चांगलं थोडं मनावर घेतलं फळांचं। तर एकदा तुम्हाला दाखवतो। म्हणजे हा आपण हापूस आंबा लावलेला आहे, त्यानंतर हा नारळ, हे आपण आपली खायची सुपारी असते सुपारी, नारळ, पलीकडं लक्ष्मण फळ आहे, लक्ष्मण फळे दाखवतो, गणेरी, लक्ष्मण फळाचं नारळ, आणि हे हनुमान फळ, नारळ एक लावलेले, परत नारळ। त्यानंतर फुलांचे जवळपास आपण सर्वच झाडं लावलेले आहेत, झेंडू असतील किंवा गणेरी, जास्वंद, गुलाबाचे जवळपास सर्वच व्हरायटी आहेत। त्यानंतर चिकू लावलेला आहे, त्यानंतर करवंद, अंजीर, द्राक्ष पण लागवड केलेली आहे। त्यानंतर आपण जांभूळ, परत आंब्याच्या जवळपास सर्वच व्हरायटी कव्हर केलेल्या आहेत। आणि हे युनिव्हर्सिटीमधनं आपण 4 वर्षाखाली लिंब आणले होते। तर युनिव्हर्सिटीतले लिंब सावलीसाठी खूप छान आहेत। यावर्षीच्या लागवडीमध्ये आपण हे अक्रोड लावलेले, जे जवळपास चांगल्या नर्सरीहून जर घेतले तर अक्रोड, आणि हे आपण 2 जर्मन शेफर्डचे 2 पिले यावर्षी शेतात घेतलेले आहेत। हे आपण कंद खातो, कंदाची भाजी। त्यानंतर हे लागवड केलेली आपण ड्रॅगन फ्रूट, याला यावर्षी फळंही लागले, चिकूचं लावलेले, त्यानंतर खारकेचं पण लावलेले। ही आपली गावरान लिंबोणी, ही आपण ॲपल बोर, तिची पण लागवड केलेली आहे। शेवग्याची पण लागवड केलेली आहे। सरदार आणि तैवान दोन्ही पण आपल्याकडे पेरूचे झाड आहेत। संत्रा आणि रामफळ, आणि इकडे पूर्ण संत्रा आणि मोसंबीची लागवड केलेली आहे। तिकडे आपण रामफळ आणि कवट लागवड केलेली आणि जास्वंद। त्यानंतर इकडे आपण पेरू नंतर आपण फणस पण लागवड केलेली आहे। फणसानंतर आपण चंदन लागवड, म्हणजे हे निघालेलेच आहे चंदनाचे। हे आपण स्टार फ्रूट म्हणून येतो, स्टार फ्रूटची लागवड केलेली आहे। केशर आंबा लागवड केलेला आहे। त्यानंतर हे सरदार जांब, हेच आपलं डाळिंब लावलेले, ही एक लिंबोणी लावलेली आहे, परत ॲपल बोर पण लावलेली आहे। त्यानंतर आपण इथे गावरान कढीपत्ता, आणि हे नवीनमध्ये आलेलं 1 किलोवालं पेरूचं यावर्षी लागवड केलेले, संत्रा, आणि सर्वात महत्त्वाचं सफरचंद। मराठवाड्यात आपण सफरचंदचं झाड लावलं आणि ते लागले। त्यानंतर आपण याचे थोडे पानं गेले, संत्राच आहे। ही इलायची इलायचीची पण चांगली लागवड केली। हे आपण भाजीपाल्यामध्ये मसाल्यामध्ये आपण फोडणीमध्ये वापरतो ते काळे मिरे, हे पण मला वाटतं मसाल्याचंच आहे, आय थिंक ते काळ्या मिऱ्याचाच एक प्रकार। हे आपण बिर्याणीला किंवा खिचडीला वापरतो तो तेजपत्ता। हे फणस आपण दुसरं लावलं, ते सक्सेस झाल्यानंतर, कारण त्याला फळं लागली, त्यामुळं परत एक लावलं। ही यावर्षी आपण जांभळाचं पण यावर्षी नवीन लावलं। हे आपण बेलाचं, कारण आपण हिंदू संस्कृतीत गावात घरी लागतात म्हणून बेलात यावर्षीच लागवड केलेला आहे। हा सरकारी
आवळा हे छोटे आता यावर्षी लागवड केलेली गेल्या वर्षी लागवड केलेली आहे ती नारळाची. आपण जी चहापत्तीची कॉफी असते आपली कॉफीचं यावर्षी लागवड केलेली आहे. हे याचं तर नाव नाही सांगता येणार, बहुतेक अक्रोड किंवा जर्दाळू हाच काहीतरी असेल. हे नवीन गेल्या वर्षी लागवड केलेली आपले नारळाचे. त्यानंतर हे 3 वर्षाखालची जांभूळ, यावर्षी तिला जांभूळ नाही लागले होते. संत्रा एक लावला आणि हा आपण यावर्षी निळा आंबा लावला आहे, नवीन आंब्याचा कलर निळा आहे. त्यानंतर चिंच पण एक लावलेली आहे. परत हे आपण वॉटर ॲपल लावलेलं आहे, जे कोकणामध्ये नारळासारखं फळ असतं आणि आतून आईस गोळ्यासारखा निघतो त्याला वॉटर ॲपल. काजूचं पण छान, याला काजू पण लागले मराठवाड्यात, काजूचं एक लावलेलं आहे. आवळ्याला आवळे बघा, आवळे एकदम छान लागलेले आहेत शेतात. इकडे परत आपण डाळिंब आणि आवळा व पेरू आणि एक परभणी विद्यापीठाने बिना बियाची लिंबोणी काढलेली लिंबण, म्हणजे एकदम फ्रूट क्वालिटी मोठी आणि लिंब खूप कमी तिला, बियांचं प्रमाण नाहीच आहे. आता ह्या लिंबाला आत बियांचं प्रमाण अजिबात नाही आणि फ्रूट क्वालिटी खूप मोठी होती. हा आंबा आणि मराठवाड्यात, हा शेतकरी बंधूंनो, मराठवाड्यात खोडाळीचं आंब्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आहे आणि एकदम मोठा झालेला आंबा त्याच्या खोडातून आळी आली की तो जळून जातो. तर आम्ही एक छान प्रयोग केला आणि तो सक्सेसही झाला. झाडाच्या बुंद्याला पूर्ण आपलं पोतं फाडून गुंडाळून घ्यायचं आणि जे काय आपले कपाशीची उरलेली कीटकनाशकं असतात ते एकत्र करून वरून सोडायची आणि त्याचा रिझल्ट आलेला आहे. कुठं त्यानंतर हे यावर्षी मँगोस्टीन लावलेले, हे नवीनमध्ये यावर्षी आलेलं लाल फणस, आय थिंक हे लवंग काहीतरी आहे, जर्दाळू. आणि यावर्षी जवळपास मला वाटतं हे जर्दाळू असाच काहीतरी प्रकार आहे आता. आणि इकडे कलमी व आंबे व बाकी लावले. आता हा व्हिडिओ याच्यासाठी केला आपल्या चॅनलवर की शेतकरी बंधूंना आखाड्यावर सावलीसाठी म्हणा किंवा बाकी गोष्टींसाठी झाडांची खूप आवड असते, पण झाडं लावावी कोणती आणि कशी, तर आता थोडं वेगळं वाटेल. पण झाडं जर लावायचं असेल आणि जगवायचं असेल, जर तुम्हाला एक आंबा जगवायचा असेल तर तुम्ही लावताना 3 ते 4 वेगवेगळ्या जागेवर झाडे लावा. त्याचा फायदा काय होतो शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे जनावरे असतात किंवा ट्रॅक्टरला कलावणीला किंवा कोणत्याही कारणाने ते एक लावलेलं झाडं एखाद्या वर्षानं 2 वर्षानं 3 वर्षानं मोडतं. मग तेव्हा खूप नाराज होतो माणूस आणि त्यानंतर झाडं लावणीच बंद करतो. मग त्यासाठी सर्वात रामबाण उपाय काय, तर एकाच समजा आंबा लावायचा आहे तर 4 आंबे लावायचे, 4ही वेगवेगळ्या कोणत्याला, त्यातील एक जगतो म्हणजे जगतोच. तर आणि आपल्याला बाजारला जाणं होत नाहीत, गेलो तर आपण फळं आणत नाहीत, तर हा छोटासा वृक्षारोपण तर प्रत्येकाने करायलाच पाहिजे. पण आपण आपल्या शेतात आखाड्याभोवती दोन्ही गोष्टी होतात, एक तर सावलीही होते आणि फळंही होतात. त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ, ज्याचा आपल्या यूट्यूब चॅनलसोबत हे नव्हता, पण मला एक मनातून आवड होती आणि मी ते केलीही. त्यामुळं झाडं लावताना कधी शेतकरी बंधूंनो, जे तुम्हाला आवडतं झाड त्याचे 3 ते 4 लावा. म्हणजे मी पूर्ण बगीचाच करून टाकलेला आहे आता. हा पूर्ण 5 वर्षात इथे एकही झाड नव्हतं, एकही. 5 वर्षात जवळपास आता खूप झाडांनी फळं द्यायला सुरुवात केली आणि 1-2 वर्षानंतर तुम्हाला वाटतं इथे घनदाट जंगलच होईल. सीताफळाला सीताफळे लागली, तुम्हाला आवळ्याचे वगैरे पण दाखवली, करवंदालाही छान करवंदे लागली. सीताफळाचं आहे, त्याला सीताफळं लागलेली आहेत सध्या, करवंदालाही करवंद मस्त लागलेले. हे तिन्ही आंब्याला यावर्षी आंबेही लागली होती. आज जो आंबा आहे तो 12माही आंबा आहे, त्याला 12 महिने आंबे येतात. नवीन ज्या व्हरायटी आहेत त्या हे करा. आणि ही बिना बियाची लिंबूंची विद्यापीठात तुम्हाला दाखवली, हे पण एकदम मस्त आहे. शेतावरच एक 3 HP आपण बोर आहे, त्याला आपण सोलार बस फिट केलेले, त्यामुळं पाण्याचंही टेन्शन नाही. त्याला फक्त झाडांसाठी आणि चाऱ्यासाठीच ठेवलेलं आहे. असं एक काहीतरी माणसाने छंद जोपासला पाहिजे. मी छंद, मला वाटतं बाबा माझा सक्सेस झाला. चालतं, धन्यवाद.